नमस्कार मंडळी, कसे आहात? थंडी चालू झाले आणि मार्केटमध्ये सध्या गाजरच गाजर दिसतायत सगळीकडे. तर चला मग बनवूया खमंग असा गाजराचा हलवा. तर चला मग सुरू करूया आजच्या आपल्या रेसिपीला. तर इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत. आणि आता ही धुतलेली गाजरं कापडाने व्यवस्थित पुसून घ्यावीत. गाजरं व्यवस्थित पुसून झाल्यावर सोलून घ्यावीत. तर मंडळी, आपली सगळी गाजरं सोलून झाली आहेत आणि आता ही सोलून घेतलेली गाजरं किसणीच्या सहाय्याने किसून घ्यावी. आपली सगळी गाजरे इथे किसून झाली आहेत आणि ही किसलेली गाजरं आपण एका पातेलीमध्ये काढून घेऊया. आणि पुढे गॅसवर आपण अर्धा लिटर दूध तापत ठेवले आहे आणि मग इथे आपण वेलची सोलून घेऊयात. ही सोललेली वेलची खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेऊ. वेलचीची बारीक पावडर तयार झाली की ती एका प्लेटमध्ये काढून घ्यावी.
त्याचबरोबर मी इथे सुका मेवा घेतला आहे. सगळ्यात पहिले आपण इथे गॅस पेटवून घेऊ आणि मग कढई व्यवस्थित तापली की मग त्यात तूप टाकून घेऊया. तुपामध्ये काजू बदाम थोडेसे फ्राय करून घेऊ आणि मग हे फ्राय झालेले काजू बदाम एका डिशमध्ये काढून घेऊ. आणि मग त्यानंतर तुपामध्ये छान गाजर मऊ होईपर्यंत परतत राहूया. गाजर मऊ झाले की त्यात थोडेसे दूध टाकूया. फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलचीची पूड त्यात टाकून घेऊयात. नंतर मग जितकं गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर टाकून घेऊयात. हलवा मऊ लुसलुशीत झाला की गॅस बंद करून सर्व करूया आपला गाजराचा हलवा. आणि मित्रमंडळींनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही व्हिडिओ कुठून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.